शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक, कारण नेमकं काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी लवांडे यांना आळंदी परिसरात गाठलं। त्यांच्याशी असभ्य वर्तन करत त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या आहेत। यावेळी त्यांनी लवांडे यांना धमकी देखील दिली। या शाईफेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। मात्र विकास लवांडे यांच्यावर ही शाईफेक का करण्यात आली तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता नेमकं काय घडलं? हा हल्ला झाल्यानंतर विकास लवांडे यांनी स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध करत घडलेला घटनाक्रम सांगितलाय। त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की आज सकाळी माझं आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर मी पुण्याच्या दिशेने निघालो। वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षक त्यांच्या सोबत होते। त्यांच्या 2 ते 3 गाड्या होत्या। या सगळ्या गुंडांनी मला निर्जन स्थळी अडवलं। मला गाडीतून खाली उतरून माझ्या अंगावर शाईच्या 2 ते 3 बाटल्या ओतल्या। मला धक्काबुक्की देखील केली। त्यातील दोघांकडे बंदुका होत्या। ते मला जीवे मारण्याची धमकी देखील देत होते। या हल्ल्यानंतर लोक जमत असताना हे सगळे तत्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले 10 ते 15 गुंड यांचा मी निषेध करतो। त्यांच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी यासाठी मी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये आलोय। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत माझा सत्याग्रह या ठिकाणी सुरूच राहणार असल्याची भूमिका विकास लवांडे यांनी घेतली आहे। आता ही घटना नेमकी का घडली त्याचं देखील कारण जाणून घेऊयात। काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद उफाळून आला होता। वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसल्यावरून आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले आहेत। वारकरी चळवळ ही हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पुरोगामी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी केला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्या विरोधात दीर्घ लेख लिहिला। त्यांनी ते 40 घुसखोर महंत, कीर्तनकार कोण यांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर काही नावं देखील समोर आली होती। तर राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी देखील वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसखोर असल्याचा आरोप करत अशा 20 कीर्तनकारांची आणि महंतांची यादी जाहीर केली होती। याच वादातून आता आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांनी आपल्या गुरुवर्यांविरोधात टीका केल्याचा संताप व्यक्त करत आळंदीत त्यांच्यावर ही शाईफेक केलं असल्याचं सांगितलं जातंय। आता या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। तसेच विकास लवांडे यांना सुरक्षा द्यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। मात्र आता या शाईफेक प्रकरणाची राज्याच्या राजकारणात आणि वारकरी संप्रदायामध्ये मोठी चर्चा रंगली आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकं अजून काय काय समोर येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।